जय मिनी न्यूज में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। बौद्ध जयंती के अवसर पर शहर के मुख्य मार्ग से बौद्ध प्रतिमाओं की रथ में से रैली निकाली गई। इसमें बौद्ध उपासक और उपासिका के साथ साथ छोटे बच्चे बड़ी संख्या में शुभ्र वस्त्र पहनकर बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि का शांतिपूर्वक जय घोष किया गया। इसमें लुम्बिनी बौद्ध विहार, आम्रपाली बौद्ध विहार और धम्मदीप बौद्ध विहार शामिल हुए थे। भव्य रैली का समापन धम्मदीप बौद्ध विहार से किया गया। इस पे भंते कश्यप इन्होंने अपने विचार साझा किए। मी शीतल दोंदे धम्मदीप बुद्ध विहारातर्फे आज या बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व उपासक उपासिकांना खूप खूप शुभेच्छा देते। आजची ही पौर्णिमा खूप मोठी पौर्णिमा समजली जाते, कारण की आजच्या या दिवशी म्हणजे 3 महत्त्वाच्या घटना घडलेल्या होत्या। तथागतांचा जन्म, त्यांचं महापरिनिर्वाण आणि त्यांना ज्ञानप्राप्ती ही आजच्याच दिवशी झाली होती, म्हणून आजच्या या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असंही म्हटलं जातं। तर आज धम्मदीप बुद्ध विहारातर्फे अंबरनाथ शहरामधून आपण हा पहिलाच प्रयत्न केलेला, तो प्रयत्न सर्वांनी मिळून यशस्वी केला आहे। लुम्बिनी बुद्ध विहार, धम्मदीप बुद्ध विहार, आम्रपाली बुद्ध विहार, मोठ्या संख्येने इथे उपासक उपासिका उपस्थित आहेत। दरवर्षीसुद्धा याचप्रमाणे आणि ह्याच्याहून जास्त उपस्थिती असायला हवी पाहिजे। आपल्याला जो बाबासाहेबांनी बुद्धांनी हा धम्म जो दिला आहे त्याचं आपण अनुसरण करणं आणि आपल्या लहान मुलांनीसुद्धा महिलांनीसुद्धा जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहिलं पाहिजे। सर्वांना सर्वप्रथम बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा। आज या ठिकाणी 2566वी जयंती बुद्ध जयंती ही साजरी करण्यात आली। तर आज नवरेनगर, लुम्बिनी बुद्ध विहार, धम्मदीप बुद्ध विहार, आम्रपाली बुद्ध विहार यांच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी प्रभात फेरी काढण्यात आली आणि सर्व उपासक उपासिकांनी या प्रभात फेरीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि सर्व हजर झाले। आणि आज या पौर्णिमेच्या निमित्ताने मी संपूर्ण बांधवांना, बौद्ध बांधवांना तसेच सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। आज बुद्ध जयंतीला तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं होतं, महापरिनिर्वाण त्यांचं झालं होतं आणि त्यांचा जन्म ह्याच पौर्णिमेला झाला होता। म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा किंवा त्रिगुणी पौर्णिमा असं म्हटलं जातं, त्रिविध पौर्णिमा म्हणून म्हटलं जातं। तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि ते सांगतो। जय भीम। जगाला युद्ध नको, बुद्ध हवा। जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, कारण बुद्धाशिवाय जगाला पर्याय नाही आहे। आजचा 2566वा बुद्ध जयंतीचा त्रिगुणी जी पौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेचा आज या ठिकाणी अंबरनाथ पूर्वेच्या संपूर्ण परिसरामध्ये भगवान बुद्धाच्या मिरवणुकीने रथामध्ये मिरवणूक काढून या ठिकाणी सर्व बौद्ध बांधवांनी सहकार्य केलं आणि धम्म प्रभात रॅलीला फार सहकार्य केल्याबद्दल त्यांना अर्धी शुभेच्छा देतो। परंतु बुद्ध, धम्म आणि संघ ही 3 रत्न जी आहेत, ह्या 3 रत्न आणि भगवान बुद्धांनी दिलेलं पंचशील हे बौद्ध लोकांचंच नसून संपूर्ण विश्वाला त्याचं आचरण करणं गरज आहे। आणि बुद्ध धम्म हा सार्वजनिक धम्म आहे। ह्या विश्वामध्ये सर्वांनी त्या धम्माचा अभ्यास केल्याच्या नंतर बुद्धाशिवाय जगामध्ये पर्याय नाही हे सिद्ध झालेलं आहे। संपूर्ण देशामध्ये अमेरिका राष्ट्र जे श्रेष्ठ ठरलं आहे, ते जरी ख्रिश्चन राष्ट्र असलं तरी पण त्या ठिकाणी विनय जे आहे या बुद्धाच्या नियमाचे त्या ठिकाणी पालन केल्यामुळे आज
अमेरिका राष्ट्र जे आहे हे संपूर्ण देशाला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी ते प्रयत्न करतात आहे. म्हणून बुद्धाचा हा देश जो आहे हा भारत देश असून भारत देशामधून हा बौद्ध धम्म लोप पावला त्याचं कारण एकच आहे का आपण या ठिकाणी स्वतः आहोत. कोल्हापुर जिला बौद्ध अवशेष विचार संवर्धन समिति की ओर से पन्नाला तहसील बौद्ध पठार तथा सम्राट अशोककालीन गुहा बौद्ध लेनी में बौद्ध जयंती बड़े हर्षोल्लास के साथ मनाई गई। इस अवसर पर बनते डॉक्टर यश कश्यपइन इनके मार्गदर्शन पर और जिलाध्यक्ष TS कांबले इनके अध्यक्षता में विविध कार्यक्रम संपन्न हुए। करणारे बौद्ध आम्हाला अपेक्षितच नाहीत, आम्हाला आचरण करणारे बौद्ध पाहिजे आहेत. अजूनही बऱ्याच लग्नांमध्ये जातो, आम्हाला आमचं वाईट वाटतं. आम्ही अनेक लग्नांमध्ये जातो आणि लग्नांमध्ये झाल्यानंतर तो 32 वर्षाचा घोडा असतो, मोठा झालेला, शिकलेला, आणि ती 28ची असते. त्यांना सांगतो आम्ही, बाबा बुद्धांना अर्पण करा, फुलं अर्पण करा, ते अर्पण करतात. बाबासाहेबांना हार अर्पण करा, ते अर्पण करतात. मेणबत्ती लावतात, अगरबत्ती लावतात आणि पुढे काय करायचं असं विचारतात. अरे नमो बुद्धाय, जय भीम. मी रंगराव पांडे, बुद्ध गार्डन संवर्धन समितीचा सचिव. आज सालाबादप्रमाणे वैशाख पौर्णिमा आणि बुद्ध जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरातील बुद्ध गार्डन येथे आज बुद्ध जयंती उत्सव अत्यंत उत्साहाने इथं साजरा होत आहे, झालेला आहे. आज सुजित मेंचेकर जे माजी आमदार आहेत त्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे. त्यानंतर शहराच्या आमदार माननीय जयश्रीताई जाधव यांनी इथं शुभेच्छा भेट दिलेली आहे. त्याने बुद्ध गार्डनमध्ये जे काही प्रश्न आहेत, बौद्ध उपासकांना जे काही सोयीसुविधा पाहिजे त्या देण्याचं त्यांनी आज इथं निर्धार व्यक्त केलेला आहे. त्यानंतर बरेच इथले नगरसेवक भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी बुद्ध गार्डनमध्ये ही जी जागा आहे, ही जागा बुद्ध विहारासाठी एक कोल्हापूर शहरातील अतिशय सुंदर, शहरातील काय तर जिल्ह्यातील एक बुद्ध विहार या ठिकाणी होण्यासाठी माझे गेली 5 वर्षे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या नावावर जागा आहे. मी सभागृहात देखील सांगितलेलं आहे की कोट्यावधीच्या जागा अनेक बिल्डरांनी बळकवलेल्या आहेत महापालिकेच्या. आणि भगवान गौतम बुद्धांनी जो जगाला शांतीचा संदेश दिला, माणसानं माणसाबरोबर कसं जगायला पाहिजे, वागायला पाहिजे, हा संदेश दिला. यासाठी पिछले 1 वर्ष से जिले में अपने वैद्यकीय सामाजिक सेवा कार्य से वंचित रहने वाली सुमीरमा फाउंडेशन की डॉक्टर पूजा खेतान संचालित होकर जरूरतमंद एवं मरीजों के आंसू पोंछने का महान कार्य कर रही हैं। इस सुमीरमा फाउंडेशन का सेवा कार्य प्रशंसनीय होने की बात मान्यवरों ने व्यक्त कर फाउंडेशन के प्रथम वर्धापन दिन पर अपनी शुभकामनाएं दी। इस सुमीरमा फाउंडेशन के प्रथम वर्धापन दिन पर उल्लेखनीय सेवा में कार्यरत सेवा अधिकारियों का गौरव कार्यक्रम रविवार को स्थानीय IMA सभागार बड़े उत्साह के साथ संपन्न हुआ। मैं डॉक्टर पूजा सुमित्रा रमाकांत खेतान अकोला से हूँ और अध्यक्षा हूँ सुमीरामा फाउंडेशन की, फाउंडर हूँ। और मेरे साथ 40 से 45 लोग जुड़े हैं। अभी हमने कोविड सेकेंड वेव में काम शुरू किया था। जो बेसहारा लोग हैं रोड पर, जिनको कोई मदद नहीं मिल रही थी, कोविड पेशेंट्स के लिए तो काफ़ी मदद उपलब्ध थी, इन लोगों के लिए नहीं थी। उनको रोज़ करीबन 300 लोगों को खाना, नाश्ता, चाय और दवाइयाँ पहुँचाई हमने और 4-5 महीने तक कॉन्स्टेंटली काम किया। उसके बाद में जैसे जैसे उनको एम्प्लॉयमेंट मिली तो उनके नाश्ता कम करके दवाइयों पर हमने ज़्यादा फोकस किया। पहले 2 डब्बे थे गाड़ी में, अभी 22 तरह के डब्बे हैं मेरे पास और नियरली सारी बीमारियों की दवाइयाँ हम देते हैं बेसिक, और उनके बाकी प्रॉब्लम भी सॉल्व करते हैं। जैसे उनको जॉब्स लगवाना है या उनको स्वेटर जैकेट प्रोवाइड करना है, बकेट्स प्रोवाइड करनी है, और सभी आश्रमों में भी जाके ये सब चीज़ें प्रोवाइड करते हैं। विमेन के लिए सैनिटरी नैपकिन्स प्रोवाइड करते हैं। अभी हम चाहते हैं कि उनका एजुकेशन, रिहैबिलिटेशन, नशा मुक्ति और एजुकेशन पे और फोकस किया जाए और आगे काम बढ़ाया जाए। रमाकांत खेतान, डॉक्टर पूजा खेतान का पापा हूँ। पूजा सुमीरामा फाउंडेशन के माध्यम से बहुत अच्छा कार्य कर रही है। गरीबों की, समाज की
वास्तविक सेवा उसके माध्यम से हो रही है इस फाउंडेशन के। उसके साथ एक बहुत अच्छी निस्वार्थ डेडिकेटेड टीम है जो पूरा काम करती है बिल्कुल निस्वार्थ समाज सेवा की भावना से। ईश्वर इनको शक्ति प्रदान करे, इसी प्रकार से काम करे, क्योंकि सेवा ही जीवन का वास्तविक लक्ष्य है। उसके माध्यम से प्राप्त होने वाला आनंद जीवन का सर्वोत्कृष्ट आनंद है और वो अपने जीवन में भी आगे बढ़े, करियर में भी आगे बढ़े और डॉक्टर है और उसके माध्यम से मरीजों की सेवा होती है। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक, बुरजाई नगर, मेदनकरवाड़ी, यहाँ से बुद्ध जयंती के पावन अवसर पर रैली निकाली गई। इस रैली में बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि का जय घोष किया गया। साथ ही इसमें पूजनीय बनते इनके हाथों तथागत भगवान बुद्ध की धूप दीप से पूजा कर बौद्ध वंदना कर कार्यक्रम का समापन किया गया। इस कार्यक्रम में पूजनीय बनते इन्होंने अमूल्य प्रवचन दिए और श्रोताओं को बौद्ध के मार्ग का संदेश दिया। तलावर कोणत्या तरी महापुरुषाने अवतार घेतलेला आहे आणि हाच महापुरुषाच्या हितासाठी आणि बहुजनाच्या प्रचारासाठी कल्याणासाठी हा धम्म प्रचार आणि प्रसाराचे उपलक्षणाने युक्त होते। म्हणूनच असित मुनीने ह्या 32 लक्षणं आणि 80 उपलक्षणाने युक्त असलेल्या महापुरुषांचं सुद्धा भविष्य सांगितलं होतं की तर धम्मचक्र सम्राट होणार आणि केवळ बुद्धच होतील। भगवान बुद्धाने धम्मपदाच्या गाथेमध्ये जो मनावर उपदेश केलेला आहे, भगवान बुद्ध म्हणतात की या धम्मपदाच्या पालिगातेमध्ये मनोपवा गम्मा धम्मा वहत व पदम। भगवान बुद्ध म्हणतात की मनातूनच राग, द्वेष आणि मोह, ईर्ष्या, अहंकार उत्पन्न होतो आणि मनातूनच चांगले विचार उत्पन्न होतो। भगवान बुद्ध म्हणतात की जर मनुष्य रागाने, द्वेषाने आणि मोहाने जर इतरांसोबत जर असा वागत असेल तर भगवान बुद्ध म्हणतात की त्याचा दुःख हा पटला करत असतो। ज्याप्रमाणे बैलजोडी असेल आणि बैलजोडीचे जे चाक असतात बैलाच्या पाठीमागे येतात, त्याचप्रमाणे वागत असेल तर त्याला दुःख पाठला करत असतो। भगवान बुद्धांच्या समयी यावर एक कथा आहे की 2 व्यापारी असतात आणि व्यापार करण्यासाठी श्रावस्तीमध्ये आले असतात। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। भगवान गौतम बुद्ध ने मानव जाति को दूरदर्शिता देने का प्रयास किया। इसके लिए उन्होंने दुनिया को मध्यम मार्ग दिया और वह मध्यम मार्ग अष्टांग मार्ग है जो मानव जीवन को मंगलमय बनाने में मदद करता है। भगवान गौतम बुद्ध का धम्म हमें बताता है कि हमें इससे कैसे बाहर निकल सकते हैं। ऐसे विचार पूज्य भदंत संघरत्न थेरो ने बैसाखी त्रिपावन पूर्णिमा के अवसर पर आयोजित एक समारोह में वो बोल रहे थे। सामग्री समगानं तपोसुको। बुद्धाचा जन्म सुखदायक आहे
कारण अशा महामानवाचा जन्म लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, शांतीसाठी, कल्याणासाठी आणि मंगलासाठी होतो. असा त्या बुद्धाचा जन्म आहे. आणि का तर त्यांनी जो सत्यधम्म सांगितला त्या सत्यधम्माला धारण करणे आणि त्याचं आचरण करणे सुद्धा फार मोठं सुखदायक आहे. आपल्यांना वंदन करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आमचं हे 5वं वर्ष शाळेमध्ये बुद्ध जयंती साजरी करण्याचं. मला बुलढाण्यामध्ये बरेच लोक भेटतात. माझ्या कॅबिनमध्ये एक फार मोठी बुद्धाची मूर्ती आहे. माझ्या घरीसुद्धा एक थायलंडहून आलेली बुद्धाची मूर्ती समोर ठेवलेली आहे. जितके लोक घरी येतात तिचा फोटो काढल्याशिवाय राहत नाहीत. शाळेमध्ये पण बुद्धाची मूर्ती आहे. आणि देशामध्ये सध्या इतकं गढूळ वातावरण झालेलं आहे. अशा परिस्थितीत लोक विचारतील मग का तुमच्या इथे असं बुद्धाच्या मूर्ती का बरं. तर त्याच वेळेस बुलढाणा अर्बनच्या यशाच्या बाबतीवर सुद्धा लोक विचारतात की बुलढाणा अर्बनने एवढं यश कसं काय प्राप्त केलं. मी सगळ्यांना सांगतो की आपण जर गीता आणि धम्म वाचला, 2 ग्रंथ जरी वाचले आपण, तर आपल्याला या दोन्ही ग्रंथामध्ये यशाचा मार्ग सापडू शकतो. दोन्ही ग्रंथचा जो बेस आहे तो फक्त त्याग आणि अहिंसेवर आहे. आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता इथे धम्मावर किंवा गीतेवरती उपदेश करावा इतका मोठा माणूस मी नक्की नाही आहे. पण त्यातली जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ते आपण जरी सुद्धा अंगीकारलं तर उद्यापासून आपल्याला संसारामध्ये, व्यवहारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये वेगळा फरक जाणवेल. जो फरक मला जाणवला किंवा ज्या गोष्टीवरून मी सर्व हे जे काही बुलढाण्याचं वैभव करू शकलो त्यामागचं म्हणजे सगळ्यात गोष्ट म्हणजे माणसाने क्षमाशील असलं पाहिजे, त्यागाची वृत्ती असली पाहिजे. आणि सगळ्यात असंभव गोष्ट ती म्हणजे क्रोधावरचे नियंत्रण. म्हणजे बुलढाण्याचं मी तर सगळ्यांना सांगतो की जेवढं काही यश आहे फक्त मी गेल्या काही वर्षात मी इतका गरम होतो आणि नंतर एकदम 100% शांत झालो. त्याचं कारण जे होतं तेच मुख्य कारण हे होतं की क्रोधावरचे नियंत्रण. क्रोधामुळे असं 5000 वर्षाच्या इतिहासामध्ये देशामध्ये एकही उदाहरण नाही आहे की क्रोधामुळे कोणाचं भलं झालं. तर क्रोधामुळे कोणाचं भलंच होत नाही या प्रश्नाचं उत्तर जर माहीत आहे तर क्रोध करून काय फायदा. आणि त्यामुळे जवळपास 6500 कर्मचारी असताना मला आठवत नाही की मागच्या 10 वर्षामध्ये मी कोणाला चिडलो असेल किंवा कोणाला चिविधी असेल किंवा मला राग आला असेल आजपर्यंत. नाही तर आपल्या घरामध्ये 4 नोकर जरी असले तरी आपल्या घरातल्या बाईचं किंवा आपलं महिन्यात एकदा त्या बाईची भांडण होतेच. परंतु मला गेल्या इतक्या वर्षामध्ये आजपर्यंत एकदाही राग आलेला नाही. आणि बुलढाणा अर्बनचं यशाचं गमकच ते आहे. तर बुलढाणा अर्बनच्या यशाचं गमक जर हे आहे तर आपण जर आजपासून क्रोधावरती नियंत्रण केलं तर निश्चितच आपल्याला सुद्धा त्याचे रिझल्ट येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये मिळतील. त्या कार्यक्रमानिमित्ताने एवढीच विनंती करेल की आजपासून आपण या ठिकाणी क्रोधाचं दान द्यावं त्या ठिकाणी आणि आजपासून क्रोधावरती नियंत्रण करावं. यानंतर मला एक प्रसंग आठवतो. 2004मध्ये तिरुपती बालाजीला एक स्पेशल रेल्वे बुलढाण्यातर्फे गेली होती. त्यामध्ये 1200 लोक त्या ठिकाणी गेले होते. आणि मी मुद्दाम अशा लोकांना निवडलं होतं की जे लोक वयस्कर आहेत, गरीब आहेत, प्रवास करू शकत नाहीत. आणि त्या ती यात्रा झाल्यानंतर त्या लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद म्हणजे असा मी त्याची कल्पना करू शकत इतका आनंद होता. आणि त्यात आश्चर्य म्हणजे 400 लोकांनी पहिल्यांदा रेल्वे पाहिली होती. ते रेल्वेमध्ये बसले पण नव्हते. तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये असा विचार होता की आपणसुद्धा अशाच लोकांची एक सहल बौद्ध गयाला न्यावी. तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये विचार चालत होता. तर काही ना काही कारण येत गेले. 2 वर्षापूर्वी आम्ही पूर्ण तयारी केली तर कोरोना आला. आता यावर्षी मी आता एक 15 दिवसापूर्वी जाण्याचं माझ्या घरी ज्यावेळेस आले होते त्यावेळेस मी त्यांच्यासमोर कल्पना मांडली. त्यांना ती खूप आवडली. त्यांनी सांगितलं की मी पूर्णपणे तुम्हाला मदत करेन की यावर्षीसुद्धा आम्ही बुलढाणा अर्बनच्या तर्फे बौद्ध गयाला एक 1200 लोकांची स्पेशल ट्रेन देणार आहोत की जे लोक प्रवास करू शकत नाही, जे लोक गरीब आहेत आणि जाऊ शकत नाही तिथपर्यंत अशा लोकांना नेण्याचा प्रयत्न बुलढाणा अर्बनतर्फे हा विनामूल्य राहणार आहे. आणि पूर्ण व्यवस्था बुलढाणा अर्बनतर्फे करण्यात येणार आहे. कारण की एक हे झाल्यानंतर त्या लोकांचा जो एक आनंद आहे तो आनंदच आमच्यासाठी ठेव आहे. तो अशा प्रकारचा एक प्रयत्न आम्ही अवश्य करणार आहोत. त्यानंतर परत एकदा बुलढाणा अर्बन परिवारातर्फे आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मी स्वागत करतो. धन्यवाद. जय श्री
कोल्हापुर जिले में शाहू महाराज स्मृति शताब्दी के अवसर पर जिलाधिकारी राहुल रेखाराव इनके हाथों शाहू मिल स्तर पर आईटी एक्सपो का उद्घाटन किया गया। ये 3 दिन के चलने वाली आईटी एक्सपो का जिला तथा अन्य लोगों ने लाभ लेने का आह्वान जिलाधिकारी राहुल रेखाराव इन्होंने किया। नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर। आपण सर्वजण जाणतो की लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 100व्या पुण्यतिथीनिमित्त आपण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 18 एप्रिल ते 22 मे या कालावधीमध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचं आयोजन केलेलं आहे। याच आयोजनाअंतर्गत दिनांक 16, 17 आणि 18 या 3 दिवशी आपण आपल्या शाहू मिल येथे IT असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्यामार्फत IT फेस्टचं आयोजन केलेलं आहे। आपला जिल्हा आणि प्रदेशातील जवळपास 104 पेक्षा जास्त IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांनी येथे सहभाग नोंदवलेला आहे। मोठ्या संख्येने नवीन स्टार्टअपची पण नोंदणी होत आहे। जुन्या कंपन्यांना सुद्धा अगदी विदेशातील सुद्धा वर्क ऑर्डर्स भेटत आहेत। कोल्हापूरलाही आता लवकरच आम्हाला सगळ्यांना मिळून येथील सर्व लोकप्रतिनिधी आणि मंत्री महोदयांच्या सहकार्याने एक सुंदर IT सेक्टरचं हब म्हणून प्रोजेक्ट करायचं आहे। त्यासाठी या सर्व कंपन्यांची मदत आम्हाला लागणार आहे आणि या सर्व कंपन्यांची तयारीच सर्व या व्यावसायिकांसमोर आणण्यासाठीच हे एक्झिबिशनचे आयोजन येथे करण्यात आलेले आहे। सोबतच येथे तरुणांना आणि तरुणींना इंटर्नशिप्स आणि भरतीच्या सुद्धा सोयी येथे देण्यात येत आहेत। जवळजवळ 650 इंटर्न्स निवडण्याची या सर्व सहभागी झालेल्या कंपन्यांची तयारी आहे आणि जवळजवळ 300 पेक्षा जास्त नोकरीसाठी भरती करण्याची पण यांची तयारी आहे। त्यामुळे सर्व तरुणांना तरुणींना सर्व महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक आपल्या सर्वांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो आणि कोल्हापूरकरांना आणि कोल्हापूरच्या बाहेरच्याही व्यक्तींना हे आवाहन करतो की आपण आवर्जून कोल्हापूरच्या IT सेक्टरची घोडदौड पाहण्यासाठी या IT फेस्टला जरूर भेट द्यावी। डाबकी रोड अकोला यहाँ शिक्षा अधिकारी माध्यमिक जिला पंचायत अकोला एवं मुख्याध्यापक भीकमचंद खंडेलवाल विद्यालय ये छात्रों की तरफ से अवैध शिक्षा शुल्क वसूल कर भ्रष्टाचार करने का आरोप फूले अम्बेडकरी राष्ट्रीय छात्र संगठन के महेंद्र भोजने इन्होंने लगाया और दोषी के खिलाफ कार्रवाई की मांग को लेकर जिलाधिकारी कार्यालय के सामने 1 दिन का धरना प्रदर्शन भी किया गया। फुले आंबेडकर राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे 1 दिवसीय धरणे देत आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की माननीय शिक्षणाधिकारी व खंडेलवाल शाळेचे प्राचार्य हे विद्यार्थ्यांकडून शाळा प्रवेशाच्या वेळी अवैध शुल्क वसूल करून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहे। तरी आज या धरण्याच्या माध्यमातून माननीय शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर माध्यमिक तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल। अनुसूचित जाति में आरक्षण की अ, ब, क, ड के अनुसार स्वतंत्र आरक्षण दिया जाए। वयस्क कलाकारों के 5000 मानधन दिया जाए। इस प्रकार की विभिन्न मांगों को लेकर लहूजी शक्ति सेना की ओर से विभागीय आयुक्त कार्यालय पर आक्रामक मोर्चा निकाला गया। इसमें आंदोलनकर्ताओं ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इनका बैंड बजा कर प्रतीकात्मक शव यात्रा निकाली। राज्य सरकार के विरोध में जोरदार घोषणाबाजी कर आंदोलनकर्ताओं ने आंदोलन जारी रखा। अमरावती येथे 17 मे 2022 रोजी मातंग समाजाचा आक्रोश मोर्चा आहे, हलगी पोतात मोर्चा आहे। मातंग समाजावर अनेक दिवसापासून अत्याचार होत आहे।
काल परवाची घटना 8 दिवसाची घटना आहे. आमचे मनोज आव्हाड जो युवक, त्याला एक छोटी मुलगी एक छोटा मुलगा होता. त्याला काही जातीवादी लोकांनी घरातून उचलून जय लवजी का म्हणतो, जय मांगवीर बाबा का म्हणतो. जर आम्ही आमच्या महापुरुषाचे या राष्ट्रपुरुषाचे मानाव घेतलं असेल तर त्याला तुम्ही बदलू मारता आणि बदलू मारल्याच्या नंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल करता आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर इच्छा पोलीस प्रशासन त्याच्यावर गुन्हे दाखल करत नाही. 8 दिवस आम्हाला आंदोलन करावं लागतं. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही. त्याला शासनातर्फे मोबदला मिळत नाही. असे झोपलेले सरकार, त्या झोपलेल्या सरकारला उठवण्यासाठी हातचा मोर्चा ठेवलेला आहे. मागच्या वेळेस सुद्धा 2 मुलं आमचे पोहायला गेलेत. पोहायला का गेले म्हणून त्याला त्या विहीर खराब झाली, विहीर अशुद्ध झाली, त्याच्यावर गोमूत्रानं त्याला साफ केलं आणि त्या 2 मुलांना नांगळं करून त्याला घरोघरी मारलं आणि तो व्हिडिओ व्हायरल केला. अशाही लोकांवर झाल्यानंतर पोलीस प्रशासन कारवाई करत नाही. लोणी टाकळीला सुद्धा आमची महिला, ज्या महिलेला शौचालयाला गेली, शौचालयाला असताना अनैसर्गिक कृत्य करून तिच्यावर पाशवी बलात्कार केला गेला आणि बलात्कार करून ते सोडलं नाही तर तिचे डोळे गिळे काढून तिला वेगळ्या पद्धतीने मारलं गेलं. तिथंही आम्हाला आंदोलन करावं लागतं. म्हणजे अशा प्रकारचे मागावर अत्याचार चालू आहेत. आमच्या पुण्याला सुद्धा अशी घटना झाली की विटाभट्टीवर काम करणारी माणसं असतात, त्या माणसाला स्वतःचा पगार मागायला गेलो तर तिथचे लोक तिला पगार देत नाही आणि पगार दिला नाही म्हणून त्याला आपल्या आईसोबत संभोग कर अशी भावना करतात आणि संभोग केला नाही तर त्याला पोकलवर शेण घेऊ घालतात आणि मारून टाकतात. हे काय विटंबना चालू आहे समाजाची. मातंग समाजाला आज जगाच्या की भराचा हा प्रश्न पडलेला आहे. आम्ही या शासनाला विनंती करतोय. आज आमची विनंती आहे, पोतराज हा स्वतःला मारतोय, पण आज हा पोतराज स्वतःला न मारता या शासनाची झोप उडण्यासाठी पोतराज काढलेला आहे. हे चाबूक आता आमच्या हातात आहे. उद्या चाबूकच्या ऐवजी आम्हाला दुसरं हत्यार घेऊ नका. जर आम्हाला ते घातले लागेल तर या भारताचं, ह्या महाराष्ट्राचं जेवढं वाटोळं झालं नसेल तेवढं वाटोळं या महाराष्ट्र, ह्या माता समाज केल्याशिवाय राहणार नाही. हे आजच्या मोर्चामध्ये सांगितलं. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. कोल्हापुर शास्त्री नगर बौद्ध गार्डन में तथागत गौतम बुद्ध जयंती बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाई गई. इस अवसर पर विधायक जयश्री जाधव, पूर्व विधायक सुजीत मिंचेकर, नगर सेवक भूपाल शेठे, समिति के रंगराव पांडे, सुखदेव बुद्यालकर तथा अन्य मान्यवर ने बुद्ध पुतले को माल्यार्पण कर अभिवादन किया. साथ ही उन्हें खीर दान भी की गई. 25 सासवड बुद्ध जयंती कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष विचार समिती कोल्हापूर आणि विविध पक्ष धम्मसभेच्या वतीनं आज आम्ही ऐतिहासिक पोवाळे बुद्ध लेणी ते आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान टी.एस. कांबळे असून या कार्यक्रमाचे धम्मदेशना म्हणते एश शिपाई महाथेरो यांनी इथं धम्मदेशना दिलेल्या आहेत. खरं म्हणजे आजचा हा 2 वर्षानंतरचा हा कोरोनाच्या काळानंतर आम्ही इथं जमलो आहोत. कोल्हापूर आणि धम्माचं काम आम्ही असं परत गेली 28 वर्षे आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे करत आहोत. डॉक्टर बाबासाहेबांचा गौतम बुद्धाचे जे विचार आहेत ते सर्वच्या ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण रुजवावं आणि पुढं आपल्या समाजाची प्रगती व्हावी, त्या धम्माच्या मार्गाने जावं असा आम्ही प्रयत्न करत आहोत. गेले कोल्हापूर, कारण कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक असे पुरातन वस्तू पुष्कळ आहेत. ब्रह्मपुरी टेकडे आहे, नंतर मसाईपाड्याच्या बौद्ध लेण्या आहेत, तसं इथं ह्या पोळ्याच्या लेण्या आहेत, तसं आयनारीच्या बुद्ध लेण्या आहेत. ह्या लेण्याचं सरकारनं जे विध्वंस झालेला आहे तो थांबवा आणि पर्यटन स्वरूपात करावा असं आम्ही गेली 28 वर्ष आम्ही बापसाहेब कांबळे, भाजंत कांबळेकर, सुजय थोरात, नंतर आमचे अर्जुन कांबळे आहेत, ह्या सर्वांनी आम्ही
विपुल वाडेकर आहेत, या सर्वांनी आम्ही गेली 28 वर्षे ह्या लेण्याचं संवर्धन करण्यासाठी आम्ही राबत आहोत. ह्या लेण्या अत्यंत दुर्मिळ सरकारनं दुर्लक्ष होतं आणि ह्या लेण्यामध्ये गाव होता, तो गाव पूर्ण काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि ह्या लेण्या स्वच्छ आता केलेल्या आहेत. एवढं मोठं शिवलिंग आहे, हे शिवलिंग कोण पाहिलं का? काय ते शिवलिंग नव्हे महाराज, ते स्तूप आहे, बुद्ध स्तूप आहे त्या काळातलं. नाही तर तुम्हाला जाऊनच बघायचं असेल तर अजिंठा लेणी त्याच्याही मोठा आहे. काय मग काय ते शिवलिंग होय काय? काय पण गोष्ट कशी आहे, आपण या समाजालाही दोष द्यायचा नाही. हे तर 70 वर्ष झाले, पण एवढे लोक येतात तर हे सिंह आहेत. काय हे सिंह आहेत. सत्याच्या मार्गावर फार कमी लोक असतात आणि म्हणून जे लोक लेणी संवर्धनाचं काम करतात त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आणि मी तुमच्या सोबत राहतो. काय मलाही तुम्ही सोबत ठेवा, माझा तुम्हाला उपयोग होईल, कारण मी या क्षेत्रातला शिक्षित तज्ज्ञ आहे. काय आणि म्हणून लॉर्ड बुद्धानं हे जे माझी मुलाखत घेत आहे त्याबद्दल लॉर्ड बुद्धालाही धन्यवाद देतो. आणि पुढं आम्ही या वर्षात आम्ही एक इथं लेणी महोत्सव सुद्धा उभा करणार. प्रज्ञा करुणा विहार समिति तथा मातोश्री रमाबाई आम्बेडकर महिला मंडल देगावचाल नांदेड़ की ओर से तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती के अवसर पर महाराष्ट्र के जाने माने आम्बेडकरी गायक प्रकाशदीप वानखेड़े इनके बौद्ध भीम गीतों का कार्यक्रम संपन्न हुआ। मनपा के पूर्व उपायुक्त प्रकाश हेबले इनके अध्यक्षता में हुए इस कार्यक्रम में भिक्षुशील रत्न इन्होंने उपस्थित जनों को त्रिशरण पंचशील दिया गया। गांव से निकलते वक्त एक ख्याल आया दिल में कि देखिए 2 साल का ये जो पीरियड, लॉकडाउन का जो पीरियड गया, बड़ा कठिन पीरियड गया है कलाकारों के लिए। और लॉकडाउन के बाद नांदेड़ में प्रोग्राम होना ये मेरे लिए बहुत बड़ी बात है सर जी। तो मैं सबको, नांदेड़ के जितने भी ऑडियंस है, नांदेड़ वालों को मैं शुभेच्छा देता हूँ ये मेरे तरफ से। जी, आपका एक गाना बहुत मशहूर गाना है, कुम्हारा परी, जरा बोलिए थोड़ा। देखिए ये गाना ऐसा गाना है, इस गाने ने तो मुझे मशहूर कर ही दिया, लेकिन मेरे बच्चों का भी पेट भर दिया। ऐसा ये गाना आहे, कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले, त्याच्या 2 लाईनी मी आपल्याला ऐकून दाखवतो। मी पामर प्रकाशदीप वानखडे आपल्यासमोर माझं गाजलेलं गीत कुंभारा परी गात आहो। कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले, कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले, धिक्कारून गुलामीला, धिक्कारून गुलामीला बुद्धाकडे वळविले, धिक्कारून गुलामीला बुद्धाकडे वळविले। तमाम कलाकारों के लिए क्या कहेंगे आप? तमाम कलाकारों के लिए मैं यही कहना चाहूँगा कि समाज कलाकारों के प्रोग्राम रखे और ये समाज के भरोसे पर कलाकार जिंदा है, ये मैं समाज का आभारी हूँ, ये इतना ही मैं कहूँगा सर। लोखंडे, प्रज्ञा करुणा विहार देगावचाल नांदेड़, यहाँ पर सभी महापुरुष और सभी समाज के उपयोग के कार्यक्रम हम प्रज्ञा करुणा विहार देगावचाल नांदेड़ से कार्यक्रम लेते हैं, जो कि इस समाज में जो छोटे छोटे बच्चे हैं आगे चल के महापुरुषों के विचारधारा के ऊपर चलना चाहिए और देश के लिए अपना योगदान या महापुरुषों की विचारधारा आगे बढ़ाने के लिए मैं 2 साल से यहाँ पर कड़ी मेहनत और ईमानदारी से काम करता हूँ। ये जो आज का कार्यक्रम था, तथागत गौतम बुद्ध इनके 2566वीं जयंती प्रज्ञा करुणा विहार के माध्यम से मैं ये कार्यक्रम का आयोजक था। जयंती और तथागत भगवान गौतम बुद्ध की 2566वीं जयंती के उपलक्ष्य में रखा था। अमरावती के प्रसिद्ध गायक प्रकाशदीप वानखेड़े कव्वाल, इनको हमने यहाँ बुलाया था और ये प्रोग्राम प्रज्ञा करुणा विहार समिति देगावचाल नांदेड़, जो कि जागतिक बौद्ध परिषद बैंकॉक थाईलैंड का प्रादेशिक केंद्र है, इसकी ओर से आयोजित किया गया था।
भंडारा शहर में बौद्ध जयंती के अवसर पर मिलिंद नगर से कैंडल मार्च रैली निकाली गई। यह रैली शहर के प्रमुख मार्ग से डॉक्टर बाबा साहेब उद्यान पहुंचने के बाद उपासक उपासिका सहित सभी लोगों ने तथागत भगवान बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, महात्मा फुले इनके पुतले को हार अर्पण कर अभिवादन किया। शांतीचा संदेश देण्यासाठी हा कैंडल मार्च। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़।